पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे हिरव्या मुगाचे थालीपीठ। त्यासाठी घेतलेले साहित्य, मूग घेतलेले आहे हिरवे, ते मी रात्री भिजवून ठेवले होते 1 वाटी। कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, जिरा घेतलेला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी हे हिरवे मूग दळून घेणार आहे, थोडे जाडसरच ठेवणार आहे। आता मी याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकते। आता दळून झालेला आहे, हे मी असं जाडसर दळलं आहे। आता मी हे काढून घेते। उरलेले हिरवे मूग मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकते, पाणी टाकते। आता मी कांदा टाकते, मीठ, कोथिंबीर आणि जिरं। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकते। मिक्सर मध्ये दळलेले ते भांड्यामध्येच पाणी थोडं टाकले। आता मी 5 मिनिटं ठेवून देते, तोपर्यंत मी तवा ठेवते गॅसवर गरम व्हायला। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला तवा पण गरम झालेला आहे। मी त्याच्यावर तेल टाकते। त्याच्यावर झाकण ठेवते। 1 ते 2 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं झालेली आहे। आता मी हे काढून घेते झाकण। मस्त भाजून झालेला आहे दोन्ही साइडने। थालीपीठ मस्त झालेले आहे। कमेंट मध्ये नक्की सांगा कसे झाले।